मी पण इथूनच बोलते, माझी पण उंची कमी आहे. मंचावर उपस्थित आदरणीय डॉक्टर प्रज्ञाताई पवार, ज्येष्ठ कवी राजीव जोशी, अष्टगंधचे प्रकाशक संजय शिंदे आणि आजच्या सत्कारमूर्ती संध्या, समोर सभागृहात उपस्थित असणारे सर्वच महानुभाव, इतकं सुंदर सूत्रसंचालन याआधी मी कधी ऐकलं नव्हतं. याचं कारण एक ठराविक मथळा पाठ केलेला असतो, तेच शेर ऐकवायचे असतात, त्याच कवितेच्या ओळी असतात. आता अनेकदा तेच कार्यक्रम ऐकून सगळं पाठ झालंय, पण इतका घरगुती कौटुंबिक सोहळा, त्याचं स्वरूप इतकं छान जर कुणी केलं असेल तर ते सुधीर चित्ते यांनी एकदम वेगळ्या काळात. कविता संग्रहाविषयी अधिकारवाणीने डॉक्टर प्रज्ञाताई बोलतीलच. राजीव जोशी आहेत, त्यांची प्रस्तावना अतिशय महत्वाची आहे, महत्वपूर्ण विवेचन त्या सगळ्या प्रस्तावनेत त्यांनी केलंय. मला कौतुक प्रज्ञाताई याचं वाटतं की एकतर संध्याच्या कवितांचा तोंडवळा वेगळा आहे, त्यातही तो कुणाच्या समोर आला नव्हता. ती फारशी कविता सादर करताना ठाण्यात किंवा अन्य इतरत्र कुठल्याही कार्यक्रमात दिसलीच नाही. पण हे सगळं तिचं जे काही कवितेचं बाळ आहे ते ओळखायचं आणि त्याचं संपादन करायचं, हे अत्यंत महत्वाचं काम योगिनी राऊळ यांनी केलं. आणि त्याला सोबत ज्योत्स्ना राजपूत यांची होती. मला या दोघी मैत्रिणींचं फार कौतुक वाटतं की ते सगळं जुळवून आणणं, कारण संध्याला सांभाळणं फार सोपी गोष्ट नाही. विजय लगड मागे उभे आहेत. संध्याच्या भाषेत सांगायचं तर गेल्या 40 वर्षांपासूनचा तिचा प्रियकर आहे तो, आणि गेल्या 2-3 दिवसांपासून आम्ही सोबत या सगळ्या नियोजनामध्ये आहोत. खरंच या दोघांसाठी सुद्धा, म्हणजे संध्या आणि विजय या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. इतकं प्रेम आणि जिव्हाळा यांच्या कुटुंबात आहे. मृण्मय आणि मनू ही दोन्ही मुलं फार गुणी आहेत, आणि संध्याचे संस्कार, तिचा जो आपलेपणा आहे तो त्या दोघांमध्ये सुद्धा असलेला आपल्याला दिसतो. मला संग्रहाविषयी बोलायचं नाही, मी माझ्या मैत्रिणीविषयी बोलणार आहे. खरं तर मला इथे उपस्थिती म्हणून का बोलावलं हाही एक मोठा प्रश्नच आहे. पण गेल्या 5-6 वर्षांपूर्वी कधीतरी संध्याची माझी ओळख झाली असेल, कुठेतरी कार्यक्रमात भेटलो, आणि मग तिथून मला नाही आठवत की आम्ही कसे एकमेकांमध्ये अडकत गेलो, एकमेकांशी गप्पा मारत गेलो. आणि मग हळूहळू कविता हा आमच्यातला एक समान दुवा असल्यामुळे आम्ही कवितेविषयी बोलायचो. समकालीन जे काही सांस्कृतिक सामाजिक पर्यावरण आहे त्याविषयी कधीतरी आनंदाने, कधीतरी खेदाने आम्ही गप्पा मारत असायचो. संध्या व्यवसायाने इंटेरियर डेकोरेटर आहे. भिंतींचे निघालेले पोपडे असतील किंवा त्या भिंती कोरड्या होणं, त्या शुष्क होणं आणि त्याच्यातला सांधा सगळा बांधून आणण्याचं काम, त्या भिंतींना पुन्हा जिवंत करायचं, त्या घराला पुन्हा एकदा सौंदर्य प्राप्त करून द्यायचं, हे काम संध्या करत असते. आणि जेव्हा तिच्या कविता वाचल्या, त्या कविता वाचत असताना ती जी काही त्या 2 भिंतींमधली हरवलेली जी हिरवळ होती ना, ती तिच्या कवितेमध्ये आहे. नेमकेपणाने पकडण्याचं काम संध्याच्या कवितेत जे काही आहे ते योगिनीने केलेलं मला तिथे ते वाचत असताना पदोपदी जाणवत होतं, कारण संपादन करण्याचं काम सोपं नाहीये. एकीकडे योगिनी सामाजिक सगळ्या चळवळींमध्ये आहे, स्त्रीमुक्तीचं काम करते. दुसरीकडे ज्योत्स्ना अतिशय उत्कट तरल प्रेम कविता म्हणा किंवा एकूणातच जे काही तरलता तिच्या गझलेमध्ये आहे, या दोघींचा सगळा जो काही मधला समान धागा आहे तो संध्याच्या कवितेमध्ये त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मला संध्याची कविता ही जास्त जवळची वाटायला लागली. याच संध्या आहेच माझ्या जवळची, मला मैत्रीण म्हणून तेवढीच प्रिय आहे. प्रज्ञाताई, मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. गेल्या 2-1 वर्षांपूर्वी कधीतरी मी वैयक्तिक फार तणावात होते आणि अगदीच डोळे भरलेले होते आणि आता काय करावं असं सगळं ते होतं. संध्याशी माझं बोलणं झालं. मला म्हणाली तू घरी ये माझ्या. मी तिच्या घरी गेले. मला तिला सांगता येईना मला काय वाटतंय, तिलाही ओळखता येईना. अगं काय झालंय काय, असं सगळं सुरू होतं. आणि मग एक 10-15 मिनिटं आम्ही, आता सगळं कौटुंबिकच आपलं मगाचपासून बोलणं सुरू आहे म्हणून मी हा आवर्जून किस्सा इथे सांगते. आणि अगदी डोळे डबडबलेले, रडारड सुरू आहे. संध्या मला 5 मिनिटं तिथे बसवलं, हातात चहाचा, माफ करा, कॉफीचा कप हातात दिला, नेलपेंट रिमूव्हर माझ्याकडे आणून दिलं आणि मला म्हणाली ती नेलपेंट काढ आधी
फार छोटी गोष्ट होती ती, पण जुने जाऊ द्या मरणा लागुनी हे जे केशवसूत सांगतात ना, मला ते तिथे तत्वज्ञान कळलं की जे काही झालंय ना ते आता नेलपेंट सारखं उतरवून टाकून दे, नवी नेलपेंट लाव, सुरुवात कर. हा जो एक मैत्रीचा जो एक सपोर्ट म्हणतो आपण, तो माझ्यासाठी संध्यामुळे एक काय म्हणूया स्ट्रॉंग किंवा अगदी खंबीरपणे ती उभी राहणारी अशी मला वाटली. एक 2-3 मुद्दे फक्त मला तिच्याविषयी सांगायला आवडतील. ते म्हणजे संग्रह वाचत असताना मी संध्याकडून त्या शीर्षकाविषयीची चर्चा ऐकली, प्रस्तावना वाचली. कुठेतरी शहर तिच्या संग्रहामध्ये आहे का, कुठेतरी स्त्रीवादाकडे जाणारी ती कविता आहे का, अशा अनेक गोष्टी म्हणजे नैतिकता अनैतिकता या सगळ्यांच्या पलीकडे म्हणजे नेमका प्रियकर म्हणून काय नेमक्या तिच्या भावना आहेत किंवा त्याच्याही पलीकडे आणखी ती वेगळं काही नातं प्रस्थापित करू बघतीये का, अशा सगळ्या गोष्टी जेव्हा तपासल्या किंवा त्या आपण वाचतो तेव्हा असं वाटतं की ही या काळाच्या आणखी कुठेतरी पलीकडे जाणारी जी आहे ही कविता संध्याच्या सगळ्या एकूण तिचं वर्तनही त्या बाबतीत तसंच आपल्याला दिसतं. कदाचित तिचा स्वभाव मुद्रा असेल, ती पटकन आपल्याला भडाभडा बोलते असं दिसत नाही, परंतु जी काही 4 वाक्य बोलते ती जणू काही फिलॉसॉफीच बोलते की काय असं आपल्याला वाटायला लागतं. आणि तो जो काही थॉट असतो मुळात त्याच्या आधी कुठेतरी ती थॉट प्रोसेस झालेली असते. ती जी काही थॉट प्रोसेस आहे ती थॉट प्रोसेस तिच्या कवितेमध्ये दिसते. एरवी बरोबर तिचं वागणं आपल्याला फार सहज असं वाटत असलं तरी कवितेमध्ये खूप शांत संयतपणे ती व्यक्त झाली असं दिसतं. अनेक काही शब्द जे आता कालबाह्य झालेले दिसतात आत्ताच्या सगळ्या या काळाच्या पटावर, पण ते शब्द तिच्या कवितेमध्ये मला आलेले दिसले. मी तिला त्याविषयी सांगितलं सुद्धा. माझा अभ्यास शैलीचा असल्या कारणाने मला पहिल्यांदा ते शब्द कुठे दिसतायत का, आणखी काही वेगळं बघता येते का हे शोधण्याचा प्रयत्न असतो. आणि कित्येकदा ते शब्द किंवा त्या शब्दांचा चपखल तिथे बरोबर वापर केलेला आहे. म्हणजे कवितेत जर एखादा शब्द काढला, ती निवड जर चुकली तर कवितेचा डोलारा कोसळू शकतो. पण संध्याच्या कवितेत एक एक शब्द तिने बरोबर मोजून मापून, इंटिरियर डेकोरेटर असल्यामुळे ती त्याची लांबी रुंदी मोजून ते सगळं काम करत असते. तशीच त्या शब्दांची लांबी रुंदी तिने मोजलेली आपल्याला दिसते. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की संध्या फार फार पाहुणचार करते आणि खास तो पाहुणचार घेण्यासाठी पण होता. या बाबतीत प्रज्ञा दया पवार ह्याही फारच पाहुणचार करतात. आणि म्हणजे मी मध्ये बसले, एकीकडे हिचा पाहुणचारही अनुभवलेला आहे, एकीकडे प्रज्ञाताईंचंही अनुभवलेलं आहे. संध्याच्या घरी गेल्यानंतर ती इतकं सगळं जे काही आपल्याला भारावून टाकते, तिचा आदर तिथ्य जे असतं आल्यापासूनचं ते, आणि कविता वाचत असताना ती तेवढीच सडेतोड आहे. तर मला प्रश्न असा पडतो की ही आपल्याला एवढं गोळ अगदी काय म्हणू ते मधात आणि सगळं त्याच्यात गोळवून ठेवते, पण कवितेमध्ये मात्र धाड धाड विधानं करून ती मोकळी होते. हे जे काही स्वतःचं व्यक्तिमत्व जपणं जे आहे, म्हणजे नारायण सुर्वे म्हणतात तसं की मी जसा जगत आहे तसा मी शब्दात आहे. तर तसं कधी कधी संध्याच्या बाबतीत, काही कवितांच्या बाबतीत असं वाटतं की खरंच ही इतकी सडेतोड जगते तर तसंच्या तसं लिहिते. तर कधी कधी इतकी हळवी, इतकी अशी काय मायाळू, इतकी अशी गोड असते आणि कवितेत मात्र ती फार जहालपणे व्यक्त झालेली आपल्याला दिसते. हा जो काही मला लागलेला संध्याच्या बाबतीतला शोध आहे तो मला इथे फार प्रांजळपणाने कबूल करावा असा वाटला. कदाचित संध्या आता उद्या मला आणखीन त्याच्याविषयी काहीतरी वेगळं विचारेल, काहीतरी सांगेल, मला फोन करून मला आणखी म्हणेल की मी असं खरंच लिहिलंय का गं. मगाशी मला वाटतं सुधीर दादांनी उल्लेख केला की तिच्या कवितेविषयी ती फार साशंक असते की मी लिहिलंय हे बरोबर लिहिलंय का. मला असं वाटतं की तो जो एक आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास देण्याचं काम संध्या तुला योगिनी रावळ यांनी दिलंय, ज्योत्स्नाने दिलंय. तो असा खंबीरपणे सोबत असायला हवा. आणि मला स्वतःला वाटतं की कशी का वेडीवाकडी असे ना, ती आपली कविता असते. आपण आपल्या कवितेवर मनमोकळं प्रेम करत राहिलं पाहिजे. याच्या पुढे आणखी एक संध्याचा कविता संग्रह प्रकाशित होतो याचा मनापासून आनंद वाटतो. आम्ही सगळे म्हणजे मराठी कवितेचं गणगोत असं आम्ही माणसं म्हणतो. आणि हा सगळा गणगोत जो आहे हा इतका मगाशी तासभर आपल्याला चहाला सगळा नाश्त्याला उशीर झाला, पण त्याचं कुणी मनावर काही घेतलेलं नाही घेतलं असं मी सांगतो. तरी इतके छान सगळे आनंदाने आपण हा कार्यक्रम ऐकतोय. आणि या प्रकाशनानंतर तो संग्रह आपण जरूर हातात घ्या. आमचा प्रकाशक मित्र संजय शिंदे याचंही मला नेहमी कौतुक वाटतं की फार देखणी पुस्तकं, तो पण देखणा आहे दिसायला, प्रकाशित करत. मी कायम देखणा कमी म्हणते. संजय शिंदे
विनोदाचा भाग वगळता फार सुंदर पुस्तक प्रकाशित केलंय. आणि मगाशी जो मुद्दा संजयनी उपस्थित केला तो खरंच मी ऐकत असताना माझ्याही कधीतरी डोक्यात आला होता की कवितेची सुरुवात अशी वरून आपण करत असतो, त्यांनी वर जागा सोडलेली आहे. आणि तो जो अवकाश हा शब्द जो काही वापरला ना, तो मला त्या काळाच्या संदर्भाने इथे नमूद करावासा वाटतो की त्या सावल्या नेमक्या कुठल्या सावल्या पुसट झालेल्या आहेत आणि कुठला काळ गडद करतो आहोत. कारण तुम्ही संग्रह वाचायला घेतलात ना, तर काळाची म्हणून जे काही प्रतिबिंब असतात, काळाचे म्हणून जे काही ठसे असतात ना, ते सर्रासपणे तिथे दिसत नाही. म्हणजे अरुण काळे वाचत असताना आपल्याला दंगलीचे संदर्भ लागतात किंवा आणखी एखादा कवी वाचत असताना आपल्याला त्या संदर्भाप्रमाणे तो काळ तिथे अधोरेखित झालेला दिसतो. पण संध्याच्या कवितेमध्ये नेमका कुठला काळ आपल्याला पकडायचा आहे तो वाचकांवर, त्या रसिकांवरती त्या कवितेने ते गारूड केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून ती कविता प्रत्येकाला स्वतःची अशी वाटायला लागते. कारण त्यातली स्त्री जेव्हा जगत असते त्यावेळेला त्यातल्या भावना मला माझ्या वाटत असतात. मी कदाचित याच सगळ्या अनुभवातून गेले की काय, किंवा या महानगरात राहत असताना, या शहरात राहत असताना इथला अनुभव हा माझाही आहे की काय. म्हणून तो जो काळ आहे तो काळ प्रत्येकाला गडद करतोय की काय असं आपल्याला वाटत जातं. आणि त्या सावल्या ज्या आहेत कवितेच्या त्या आपल्या भोवती फिरतायत की काय असा एक भास आपल्याला होत राहतो. संग्रह जरूर वाचा. संध्याने तो सगळ्यांना आज संग्रह भेट दिलेला आहे. फार सुंदर संग्रह झालाय. त्याच्यावरती जरूर आपलं मत सुद्धा व्यक्त करा. म्हणजे मैत्रीण म्हणून मी जसं जाहीरपणे आमंत्रण देते तसंच त्या संग्रहावर लिहा, इतकं सुद्धा अगदी प्रांजळपणे तुम्हाला विनंती करू शकते. जाता जाता फक्त मला हे सगळं वाचल्यानंतर, आपण कविता संग्रह वाचतो, कवितेच्या प्रकाशन समारंभाला येतो, तर नेमकं आपल्या मनात काय असतं, कशासाठी येत असतो. शंकर रामाणींचं पालाण म्हणून कविता संग्रह आहे आणि त्या कविता संग्रहाच्या पहिल्याच पानावरती त्यांनी 2 ओळी लिहिलेल्या आहेत. कवितेचं काम काय असतं जे मला संध्याच्या कवितेबाबत असं वाटतं की पोएट्स फंक्शन इज नॉट टू एक्सपिरियन्स द पोएटिक स्टेट, दॅट इज अ प्रायव्हेट अफेअर. Poet's function is not to experience the poetic state, that is a private affair. His function is to create it in others. हे काम हा कविता संग्रह करेल असं मला वाटतं. संध्याच्या पुढच्या कविता संग्रहाला तिला सदिच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.